मला स्वामींसाठी काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी आलेली आहे MBA प्लॅन्टवाला येथे। मला स्वामींच्या केंद्रामध्ये फुलांची झाडं द्यायची होती म्हणून मी येथे आलेली आहे। आणि हे खरंच खूप छान नर्सरी आहे। पहिल्यांदा गेल्यानंतर खरं सांगायचं झालं तर ही नर्सरी मला नाही आवडली। मला त्या झाडांचं म्हणजे नेमकं नाही समजलं, कारण सगळी झाडे एकत्र होती। नेमकं काय आहे ते मला पण काही समजत नव्हतं। त्यानंतर आमच्या इथले जे फौजी दादा आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की ताई तुम्ही फुलांची झाडं घेण्यापेक्षा शोची झाडं घ्या, ती खूप छान दिसतील। त्यानंतर मी माझा निर्णय बदलला आणि मी शोची झाडं पाहिली। त्या फौजींची बायकोसुद्धा माझ्यासोबत होती, त्यांचा मुलगा होता। आम्ही सगळ्यांनी झाडं निवडली, मस्त अशी झाडं पाहिली। मी जवळपास 6 शोची झाडं केंद्रासाठी निवडली आणि अचानक फौजी आणि त्यांच्या बायकोंनीही 2 झाडं केंद्रासाठी निवडली। आम्ही बराच वेळ होतो या नर्सरीमध्ये, मस्त अशी शोची झाडं होती। त्याचबरोबर इनडोअर आणि आउटडोअरची सुद्धा रोपं या ठिकाणी मस्त होती। झाडं आम्ही सिलेक्ट केली। त्यानंतर बराच वेळ आम्ही तिथं फिरलो। फौजींचा मुलगा आणि माझा मुलगा हे दोघंसुद्धा मस्त अशी या ठिकाणी फिरलेले आहेत। त्यानंतर बराच वेळ आमचा गेला आणि हा दादा आहे MBA प्लॅन्टवालाचा मालक। त्याने बराच वेळ खरंच दिला आमच्यासाठी। त्या दिवशी कामगार नव्हते, त्याने स्वतः सगळ्या कुंड्या भरल्या। बराच वेळ त्यानं मेहनत केली आणि इतका वेळ तो एकटाच काम करत होता। त्याला फौजी दादा मदत करत होते, तरी पण तो स्वतःच सगळं करत होता, सगळ्या कुंड्या भरत होता। फौजी दादांनी सुद्धा थोडी मदत केली। त्यानंतर माझा मुलगासुद्धा होता कार्तिक, त्याने सुद्धा झाडं आणून दिली तिथे असणारी। त्या दादाने व्यवस्थित त्या कुंड्यांमध्ये झाडं भरलेली आहेत आणि मस्त अशा कुंड्या दिसायला लागलेल्या आहेत। मला पहिला झाडं खरंच शोची आवडली नव्हती, पण जेव्हा ह्या दादाने कुंड्यांमध्ये ती झाडं ठेवली तेव्हा खरंच खूप छान वाटायला लागलं की कितीतरी मस्त असं हे झाडं किंवा हे जे रोपं आहेत ती दिसत आहेत। आणि या दादाकडूनही स्वामींनी सेवा करून घेतलेली आहे। आणि हे फौजी दादा आहेत ते त्यांच्या मुलासोबत सुद्धा इकडे तिकडे फिरले बराच वेळ, कारण तो बराच वेळ झालं इकडून तिकडून पळत होता, त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला लागत होतं। मस्त असं आम्ही झाडांचं सिलेक्शन केलं। हा आमचा चिकू बघा, कुठे पण जायचा, कुठेतरी बसायचा, पळायचा, किंवा आम्हाला भीती वाटायची कारण तिथे काट्यांची सुद्धा झाडे होती, परंतु तो अजिबात ऐकत नव्हता, त्याच्या मागे बराच। आणि हा आहे माझा मुलगा छोटा आविष्कार, त्यांनी फोटोशूट केलेले आहे। त्या ठिकाणी मस्त असे फोटोशूट केलेले आहेत। आम्ही झाडं सिलेक्ट करत होतो आणि त्यावेळेस आमच्या मुलांनी त्या ठिकाणी फोटोशूट केलेलं आहे। खरंच मस्त असं मुलांनी फोटोशूटचं काम केलेलं आहे। MBA प्लॅन्टवाला जो दादा आहे त्याने सुद्धा एवढं फोटोशूट केलेलं नाही आहे, एवढं फोटोशूट आमच्या मुलांनी केलेलं आहे। त्यानंतर आम्ही घरी आलेलो आहेत, आम्हाला गाडी नाही भेटली म्हणून आम्ही मोठी झाडं तिथंच ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आमची दुसरी गाडी घेऊन आम्ही ती गाडी घेऊन आलो। मस्त अशी झाडं होती तिथे। हे गुलाबाचं झाड आहे आणि ही झाडं तुम्ही बघू शकताय, मस्त अशी पावसाळ्यामध्ये ही झाडं बहरलेली आहेत। आणि त्यामध्ये 2 मोठी फ्रंट डोअरला ठेवण्यासाठी 2 झाडं घेतलेली आहेत आणि बाकीची मीडियम घेतलेली आहेत। याची उंची बऱ्यापैकी वाढणार आहे। त्या दादांनी सांगितलेले आहे की काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा। ही मस्त अशी झाडं तुम्ही बघू शकता आमच्या पार्किंगमध्ये ठेवलेली आहे। ही आम्ही सिलेक्ट केलेली झाडं थोड्या वेळाने केंद्रामध्ये नेणार आहे आणि तोही व्हिडिओ अपलोड करणार आहे। आणि ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली, जी केंद्रामध्ये शोभेची झाडं देत आहेत, ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।